सो हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आज माझ्या ऑफिसच्या सुट्ट्या सर्व संपल्यात. 4 दिवस सुट्ट्या होतात. सो मी आज रिटर्न मुंबईला निघतो आहे. पण गावावरनं मुंबईला जाताना आहे ना, असं म्हणजे गाव सोडूशी ना वाटत आहे. आणि असं एकदम मनात नाही ना गिल्टी फील होतं, म्हणजे असं का चाललो आहे गावावरनं मुंबईला. सो काय करणार आता, ऑफिस आहे म्हटलं गेलंच पाहिजे. आणि आमच्या गावातली माणसं आता कोण नाही तिथं, फक्त आई आहे माझी. आता इथून निघलो ना, जास्त वर आहे ना कोण ना कोणतरी भेटल. सो चला. चल जातो. ते घालतोस ना. ते नको, गरम होते. जसा कसा टाटा जीव. बाय बाय बाय. हो हो, निघते मुंबईला जायला. हो हो हो, सुट्ट्या संपल्यात. हो हो हो, लागले जडे. हो सो आमच्याकडे जेवढे इकडे पण गाडी आहे गावातल्या इकडं, त्यांच्यासाठी एकच चॅलेंज पडतो की ह्या रस्त्यातनं वरती गाडी कशी आणायची आणि रिटर्न खाली कशी न्यायची. बाकी काय चॅलेंजिंग नाही. मुंबईवरनं कसं पण येतात, पण इथंलाही चॅलेंज पडतं. खाली उतरताना पण चॅलेंजिंग आहे आणि वरती चढताना पण चॅलेंजिंग आहे. खूप चॅलेंज करावं लागतं मला. एवढं हार्ड चालवायला लागते ना गाडी, नाही बेकार. सिंगल असलो ना तर गाडी ट्रॅकच सोडते डायरेक्ट. इकडून इकडं अशी करते सिंगल सीट असल्यावरती. आणि डबल असलं ना की जाते बरोबर, पण थोडीशी ती पण चॅलेंजिंग वाटते डबल सीट चालवणं पण. ओला आहे त्याच्यामध्ये जर रोलर सीट लावला ना तर भारी रस्ता होईल. पूर्णपणे खडी आहेत ना, आतमध्ये दबून जाते आणि काम करणारे कोणच नाही. येतात, थोडीशी नाटकं करतात, इकडून तिकडून साफसफाई करतात, परत हायचंच सुरू. असं आहे. नीट करायचं म्हणून करत नाही कोण, दाखवायचं म्हणून करतात. फक्त येतात, काहीतरी इकडं तिकडं करतात, झालं. तेच मग परत पुढच्या वर्षी चालू. एक कुर्डूची पेठ होती तिकडं बॅक साईडला आहे. तिकडच्यांची पण गावाल्यांची हालत अशी सेम होती, पण त्यांच्याकडे रस्ता नव्हता, फक्त माणसं चालत जायची. आणि त्यांचा जो आता रस्ता झाला आहे ना, गेल्या वर्षीच झालं काहीतरी. मी होळीला आलतो त्यावेळेसच झालेला त्यांचा रस्ता. सो त्यांचे टर्न वगैरे आहेत ना असे भारी काढलेत ना
त्यांच्यापेक्षा आमच्यापेक्षा त्यांची जागा अशी खूप उंचावरती आहे. पण त्यांचे टर्न वगैरे बघसाल ना तुम्ही, एक वेळेस जाईल मी तुम्हाला दाखवायला तिकडचं, कारण की तिकडं एक गड पण आहे, कोरडोगड. सो तिकडं गेल्यावर दाखवून मी तुम्हाला तिकडचा रस्ता. एवढं भारी केलं आहे ना, म्हणजे विचार पण नाही करू शकत एवढं भारी. एक आणि असं खूप रुंद पण आहे आणि टर्न वगैरे एक नंबर आहेत त्यांचे. आणि त्यांचा एका वर्षातच कंप्लीट झाला आहे रस्ता. आणि इकडं 5-6 वर्ष झालेले आहेत रस्ता रस्ता रस्ता, पण काय रस्ता होईना नाही. हा आत्ता तरी झाला आहे. इथं खाली जिथं हा काय म्हणतात उतार संपल ना, पहिला तेवढाच रस्ता होता, माणसं तेवढीच गाडी आणायची. आत्ता इथपर्यंत तरी झाला आहे म्हणजे गावापर्यंत, पण तो पण कसं झालं तुम्ही बघतायच. बाकी काय नाही, उतरवताना गाडीवाल्यांचे ना हालत बेकार होतात. आता एवढी मी आणली कशी तरी म्हणजे न बंद पडता. इथून फक्त थोडंसं ते दगड आहे ना तिथपर्यंतच, तिथून पुढे डायरेक्ट गाडी बंद किंवा एकदम स्लो. बंद नाहीच करायची, पण झाली तर मग मी बंदच ठेवतो आणि बंदच नेतो खाली. पण इथून खाली आहे ना, हाच चढ आहे ना लय चॅलेंजिंग म्हणतो माणसांना. फक्त गाडी चालवतो मी तरी पण मला दम लागला. आणि आपण शहरा ठिकाणी कसं राशन भरतो, महिन्याचं भरतो ना आपण राशन, तसं इकडच्या माणसांना आहे ना महिन्याचं नाही, 2 ते 3 आठवडे बस, त्याच्यावरती नाही भरत कोण. भरलं तर वरती कसं न्यायचं हा एक चॅलेंज. कारण की ओझं चालत कसं आणायचं आणि गाडी, त्यामुळं माणसं आहेत ना इकडची जास्त नाही, एक 10 किलो 10 ते 15 भरतात काही जे राशन असेल ते मिळून. कारण की नेणं चॅलेंजिंग वाटतं खूप. आता हे समोर गाव दिसतंय ना, एकतर तिथपर्यंत गाडी भेटली तर ठीक, नंतर ते समोर तिकडं दिसतंय ना गाव, तिथून चालत यायचं, तिथून परत इकडे चालत यायचं. जर तिकडून गाडी इथपर्यंत भेटली टिटव्या गावापर्यंत तर ठीक आहे शिरवलीवरनं, नाहीतर मग तिकडून डायरेक्ट गावाला चालत. एवढी बेकार माणसांची हालत होती ना, लय बेकार. आम्हाला इकडच्या माणसांना गाडीसाठी एक तर टिटवे तरी ठीक आहे, गाडी भेटली तर होऊन जातं, नाहीतर मग डायरेक्ट शिरवलीतून डायरेक्ट निजामपूरला जायला लागतं राशन भरायला. हाताची वाट लागली माझ्या मेंढी. आता ओला आहे, रोड रोलर आणायचा, चढून द्यायचा वरती, मस्त चेपला असता खाली रस्ता. परत काहीतरी थोडंसं टाकायचं, अजून छोटी छोटी खडी डांबर टाकायचं, एकच नंबर रस्ता. आणि इकडचे कॉन्ट्रॅक्टदार आहेत ना लक्षच नाही देत. त्यांचं पैसे भेटलं झालं, संपलं, तो झाला नाही झाला असं आहे. पण लोकांची काय हालत होती ती दिसत नाही ना त्यांना. थोडं राजकारणात घुसतोय मी, त्याबद्दल सॉरी, पण सत्य ते सत्य. माणसांना कडू वाटलं तरी पण चालेल. किती वर्ष माणसांनी वाट बघायची रस्त्याची, ह्या वर्षी होईल त्या वर्षी होईल. 5 वर्ष झाली तेच बोलत आहेत की ह्या वर्षी होईल रस्ता पूर्ण, थोडा तरी होईल. काय करतात, येतात दगडी टाकतात, झालं. आणि अशा टायमाला रस्ता करतात ना की त्या टायमाला होतो चांगला थोडासा, पण नंतर येणार त्या रस्त्याची वाट लागलीच पाहिजे असं होतं. अशा टायमाला करतात, म्हणजे मेमध्ये जूनमध्ये असं काहीतरी थोडंफार करतात. पाऊस आला की संपलं, रस्ता पूर्ण होऊन जातो. आता तरी
यावर्षी पावसामध्ये काही झालं नाही, फक्त दगडं वरती आलेच. लास्ट टाईम आहे ना, लास्ट टाईम मित्रांनो, तुम्हाला खोटं नाही बोलत, या इथूनच आहे ना सुरुवात झाली ती वरपर्यंत. कमरे एवढे आहेत ना, खड्डेच नसते होते कमरे एवढे इथं अख्खे. बाईक पण जायला चान्स नव्हते, तरी पण काय नाही आहे ना, त्यातनं पण ऑफ रोडिंग करून नेल्यात गाड्या वरती. लास्ट टाईम गणपतीला आलतात तेव्हा. एवढे मोठे मोठे नाही तर ते एवढा खड्डा पडलेला ना, असं रात्रीचा माणूस कोण चालून जर पडलं ना सुकेन तरी हालत बेकार झाली असते त्याची. एवढा मोठा खड्डा इथंच होता, ह्या टर्निंगलाच होता. गेअर शिफ्ट करताना त्रास देते गाडी, काहीतरी झोल झालं, गेअर शिफ्ट नव्हतं लवकर, काहीतरी लोचा हो गया गाडी का. आईला असं मित्रांनो, मी आता खाली उतरत होतो, जॅकेट इथं पुढं ठेवलेलं, पडलं ते जॅकेट. आता रिटर्न एवढं जावं लागेल परत मला, पण कुठं पडलं ते माहिती नाही. वरच्या रस्त्याला जर पडलं असेल ना तर हालत बेकार होईल माझी. आणि तिथं टर्न पण कसा मारायचा. हालत बेकार झाली, एवढंच चाललो मी, हालत पूर्णपणे बेकार झाली. गावची माणसं कशी काय चालतात काय माहिती. पाय दुखायला लागले. ह्याच्यात वरती अजून पडलं असं ना, मी नसतं गेलो घरी, वरती फोन करून सांगितलं असतं की बाबांना थोड्या वेळाने पाठव, रस्त्याला जॅकेट पडलं ते घरी घेऊन जा. बरं झालं इथंच भेटला. एवढे बॅग ओझ आहे ना त्यामुळे. एवढा रिटर्न आलो ना मी खालनं, आणि ते एवढा चाललो, हालत बेकार झाली. सो चला आपण मग इथनं खाली गेल्यावरती भेटूया, कारण की रस्ता दमलो तर बोलायला पण भेटणार नाही, त्यामुळं खाली गेल्यावर भेटूया आपण. चला.
Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways, and on we'll go. Through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways, and on we'll go. See the horizon turn us to thousands, and we'll grow in number, fueled by them to see the horizon turn us to thousands. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways, and on we'll go. Turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways, and on.
sun, turn us to thousands, and we'll grow in number, fueled by them to see the horizon, turn us to thousands, and on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays, and on we'll go, through the wastelands, through the highways, and on we'll go. Hold me close till I get up, time is barely on our side, I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways, and on we'll go. फाइनली पोहोचलो.